कधीही, चुकतो कधी तो चालतो तरीही, वेड लावतो हा, भूल पाडतो हा, संसार हा ओढलावी जीवा, ओढलावी जीवा, ओढलावी जीवा, ओढलावी जीवा. शब्दांचे बांध सारे कोसळून जाती, फूल पाखरा परी हलणारी नाती, ओळखीचे हात जरी निसटून गेले आणि कुणी दूरचे जवळही आले, काळोखात टिमटिमतो आशेचा दिवा, संसार हा ओढलावी जीवा, ओढलावी जीवा, ओढलावी जीवा, ओढलावी जीवा. आई सुद्धा जवळजवळ वर्षभर अशीच होती. काही क्षणी वाटायचं की ती अब्जातच आहे आणि दुसऱ्या क्षणी ती कुठल्या तरी वेगळ्याच जगात असायची. भगवंतराव, मला एका गोष्टीचं खरंच आश्चर्य वाटतं. अहो, इतका व्याप आहे तुमच्या पाठी, इतका मोठा पसारा सांभाळता तुम्ही, पण तुमच्या बोलण्यात कधी टेन्शन नाही जाणवत. पहिले आपण कधीच टेन्शन घेत नाही. हा, आता आपल्यामुळे कोणाला टेन्शन येत असेल ठीक आहे. खरं असंच असायला हवं. आपल्यामुळे दुसऱ्यांना टेन्शन यायला हवं आणि हाताखालच्या माणसांवर तर आपला वचक हवाच. भगवंतराव, मला तुमच्याशी याच विषयावर बोलायचं. जमिनीबद्दल ना? देखील पुछपुछ. त्याच वेळेस मी तुम्हाला म्हटलं होतं तुमची जमीन म्हणजे सोन्याचं कड आहे, कड. मी तुम्हाला ऑफर सुद्धा दिली होती. वहिनी, तुम्हाला तरी आठवत आहे ना? मला न आठवायला काय झालंय? तुम्ही त्या दिवशी जे प्लॅन सांगितले होते ना, म्हणजे आमच्या जमिनीच्या डेव्हलपमेंट विषयी, आम्ही सकाळी डिस्कशन सुद्धा केलं त्याच्यावर. गुड गुड. मग काय करायचं ठरवलंय तुम्ही? तेच तर ठरवायचे, पण यांना आठवेच ना तुम्ही काय म्हणालात ते, म्हणून म्हटलं तुमच्याशीच बोलावं. खरं तर त्यासाठीच आजची मीटिंग अरेंज केली मी. त्या क्षेत्रात तुम्ही एवढे वावरलेले आहात, म्हटलं या संदर्भात तुमचाच सल्ला घ्यावा. वहिनी, तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना? विश्वास आहे ना म्हणजे काय? हे काय विचारणं झालं भगवंतराव? नाही, हे तुमच्याबद्दल झालं नाही, पण आमच्या घोरपडे सरकारांचा आमच्यावरती म्हणावा तेवढा विश्वास दिसत नाही. काय घोरपडे सरकार? भगवंतराव, असं अनुमान करून बोलू नका. आमचा तुमच्यावर विश्वास नसता तर आमच्या जमिनीच्या खाजगी गोष्टी आम्ही तुमच्याशी बोललो असतो का? होय ना? मग डोळे झाकून तुमच्या इस्टेटीची सगळे कागदपत्र आम्हाला द्या. आम्ही तुमच्या इस्टेटीची पुढची सर्व जबाबदारी घेतो. अहो, हा आमचा बऱ्याच व्यवसायांपैकी एक प्रमुख व्यवसाय आहे. अहो, मस्तपैकी डेव्हलप करू ती लँड. रो हाऊसेस, ओनरशिप फ्लॅट्स, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मॉल्स. अहो, एवढी शहरातली मोक्याच्या ठिकाणची जागा आहे, मोठी टाउनशिप होऊन जाईल तिथे. अहो, एका मोक्याच्या ठिकाणी तुमच्यासाठी घोरपडे पॅलेस बांधून टाकू विथ मॉडर्न अमेनिटीज. तुमच्या इथमा मला शोभेल असा. कराल, हे सगळं तुम्ही नक्की घडवून आणाल. आमचा अगदी पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. हो की नाही? हो, नाही म्हणजे आमचा विश्वास आहेच तुमच्यावर, पण महत्वाची गोष्ट अशी आहे की त्या जागेत काही कटकटी आहेत. कटकटी? मग त्याची काळजी तुम्ही कशाला करताय? खरं सांगू का, इतक्या वर्षांमध्ये द्यावं तसं लक्ष आम्ही त्या जमिनीकडे दिलंच नाही. मध्यंतरीच्या काळात कुठल्या कुठल्या लोकांनी तिथे वस्ती केली आहे, आता वहिवाट सांगतायत तिथे. म्हणजे ह्या वस्त्या तुम्हाला तिथून हलवायच्या आहेत एवढंच ना? पण इतकं सोपं नाही आहे ते. खूप जोखमीचं काम आहे. अहो, खूप मुजोर झालेत ते वस्तीवाले. तुम्हाला कल्पना नाही, दम देऊन सुद्धा ऐकत नाहीत. अहो, कुठल्या कुठल्या मोठ्या लोकांच्या ओळखी सांगतात. अहो, असू देत की. त्या निमित्ताने आमचे हात किती वरपर्यंत पोहोचलेत याची तुम्हाला सुद्धा कल्पना येईल. हा, आता थोडंफार लफडं होईल,
त्याची काही काळजी करू नका. आणि तशी लपडी आम्हा नवाब लोकांना काही नवीन नसतात. काय विश्वासराव? तुम्ही काय म्हणताय मला काही कळतच नाहीये. वहिनी, आता तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. हा आमच्या बऱ्याच धंद्यापैकी एक धंदा आहे म्हणा ना. म्हणजे जमिनी खाली करून घेणं. पण ते एवढं महत्वाचं नाहीये. हा पण या निमित्ताने माझ्या डोक्यात एक आयडिया होते. म्हणजे अर्थात विश्वासराव, सरकार तुम्ही पुढाकार घेतलात ना तरच ती शक्य आहे. अरे भगवंतराव, तुम्ही सांगून तर बघा. वफा आहे आमच्या रक्तात. तुम्ही आमच्यासाठी एवढं करताय, आम्ही तुमच्यासाठी जान देऊ. होय ना? बघाय का, आपण ही प्रॉपर्टी डेव्हलप करण्यासाठी एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करू आणि डायरेक्टर्स म्हणून ह्या दोघांची नावं टाकू, मोहिनी आणि शैलेश. नाही म्हणजे हे सगळं घडवणार आम्हीच, पण यात या दोघांना ऍक्टिव्ह करायचं. अरे हे साहेब अधिकार त्यांना देऊन आम्ही काय करायचं? संख्यासाठी आमच्या बापजाद्यांनी जशा सरकारकडे भिका मागितल्या तशा आम्ही आमच्या मुलांकडे मागायचं काय? नाही भगवंतराव, आम्ही तुमचा हा प्रस्ताव मान्य करू शकत नाही. अहो पण जरा ऐकून तरी घ्या ना, ते काय म्हणतायत ते. काय बोलू नकोस. तू म्हणालीस हे भगवंतराव आपल्याला आपलं जुनं वैभव प्राप्त करून देणार आहेत. हे जुनं वैभव आहे? अरे जामदार खाण्याच्या किल्ल्या या चोरांच्या हातात देऊन मग आपण काय करायचं? आपल्याला हरी हरी करत घरी बसण्याचा विचार दिसतोय यांचा. विश्वासराव, आम्हाला असं म्हणायचं नाहीये. अहो या निमित्ताने या दोघांच्या भेटी होतील. अहो त्यांच्या पुढच्या आयुष्याच्या दृष्टीने फार महत्वाची आहे ही गोष्ट. वहिनी तुम्ही तरी सांगा ना. अहो जरा शांत व्हा ना. बरं वाटतंय ना तुम्हाला? म्हणजे तुला काय वाटलं मला चढली आहे? हा ते भगवंतराव, तुम्ही काय म्हणत होता? नाही म्हणजे मला असं म्हणायचं की आपण पुढच्या गोष्टी उद्या सकाळी बोलू. का तुम्हाला पण असं वाटतं मला चढली आहे? हा भगवंतराव, तुम्ही माझा अपमान करताय. असं नव्हे विश्वासराव, नाही आता बरीच रात्र झाले, तेव्हा आम्हाला आज्ञा द्या आता. नाही नाही भगवंतराव, आम्ही तुम्हाला असं जाऊ देणार नाही. अहो तुम्ही एवढ्या कडकडी निर्माण करून ठेवल्यात आमच्या आयुष्यामध्ये. भगवंतराव, तुम्ही माझा अपमान करताय. असं नव्हे विश्वासराव, नाही आता बरीच रात्र झाले, तेव्हा आम्हाला आज्ञा द्या आता. नाही नाही भगवंतराव, आम्ही तुम्हाला असं जाऊ देणार नाही. अहो तुम्ही एवढ्या कडकडी निर्माण करून ठेवल्यात आमच्या आयुष्यामध्ये. आम्ही तुम्हाला इथून जायची परवानगी देऊ शकत नाही, आज्ञा देऊ शकत नाही. तुम्ही इथून नाही जायचं. तुम्ही इथून जायचं नाही. मला काय कळलंच नाही. हे अचानक असं वेगळंच काहीतरी बोलायला लागले. अहो हा एक नवीनच आजार लागलाय त्यांच्या मागे. काय सांगू, इतकी पितात की त्यांना कळतच नाही आपण किती पितो ते, आणि मग काहीतरी वेगळंच बोलायला लागतात. कधी कधी असा प्रश्न पडतो ना आपल्याला की मगाशी ज्या माणसाशी बोललो तो माणूस हाच होता. मग यावर काय इलाज? इलाज आहे ना, मीच शोधून काढलाय. त्यांना अजून पाजायची, इतकी पाजायची की ते नशेतच झोपले पाहिजेत. आणि भगवंतराव,
आपले प्लॅन्स जर यशस्वी व्हायला हवे असतील तर त्याने नशेतच राहणं चांगलं नाही का? मला खरंच काही आठवत नाहीये. ते भगवंतराव आपल्या जमिनीविषयी काहीतरी बोलत होते. ते सोन्याचं कड आहे, इथं याव करू त्याव करू असं काहीतरी बोलत होते असं आठवतंय. पण ते पुढे काय म्हणत होते ते काहीच आठवत नाहीये. त्यांना काय बोलायची संधी कुठे देत होता तुम्ही? तुमचीच बडबड सुरू होती. काय किती छान प्लॅन सांगत होते. आपली लँड डेव्हलप कशी करायची ते सांगत होते. किती छान प्लॅन होता माहितीये त्यांचा. एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू करायची आणि शैलेश आणि मोहिनीला डिरेक्टर्स नेमायचे. त्याने काय होणार? अहो असं काय करताय? म्हणजे या निमित्ताने त्या दोघांना सतत एकत्र राहावं लागेल ना. आणि आपण आता एवढा मोठा बिझनेस करणार म्हणजे बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या मीटिंग्स तर होत राहणार. पण महत्वाची गोष्ट सांगितली का त्यांना? ती जागा वांद्यातली आहे ते. अहो झालं की बोलणं त्याबद्दल सुद्धा. तुम्हाला काहीच कसं आठवत नाही? पण मग काय म्हणाले ते त्याविषयी? अहो हाही माझा एक धंदाच आहे असं म्हणाले ते. म्हणजे जागा खाली करून घेणं वगैरे. अहो खूप पोचलेला माणूस आहे तो. अगदी वरपर्यंत हात आहेत त्याचे. त्याला काय अवघड आहे? पण हे सगळं आपल्यासाठी फुकट करणार आहे ते? आपल्यासाठी नाही, स्वतःच्या एकुलत्या एक लाडक्या मुलीसाठी करणार. आणि कुणाहीसाठी का करेना? आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय ना. तुम्हाला काहीच कसं कळत नाही हो? मला खरंच काही कळत नाहीये. ते आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न आपल्या मुलाशी लावून देणार असं झालं तर ठीक आहे. पण समजा तसं नाही झालं तरी सुद्धा ते ह्या सगळ्यामध्ये एवढा इंटरेस्ट घेतील? त्यांनी जर या सगळ्यातून अंग काढून घेतलं तर मग आपल्या एवढ्या मोठ्या प्लॅन्सचं काय होणार? मला एक कळत नाहीये. आत्ता हे सगळं शहाजोगपणे बोलताय. काल बोलायला काय झालं होतं? तेच कळत नाहीये मला. मला काहीच आठवत नाहीये. मला हल्ली झालंय काय तेच कळत नाहीये मला. काय ठरवलं होतं आणि काय झालं? ए बाई, आता रडू नकोस हा. तेवढंच राहिलंय माझ्या हातात. ते चांगला प्लॅन सांगत होते. आपल्या वर्षानुवर्ष पडून राहिलेल्या जमिनीचा भाग्योदय कसा करायचा ते सांगत होते. तर तुम्ही काही भलतंच बोलायला लागलात. आणि त्यांनी मला विचारलं हे असं का बोलतायत, तर त्यांना शिव्या द्यायला सुरुवात केली. काय? मग मला ना वीट आलाय तुमच्या वागण्याचा. आपण काहीतरी चांगला प्लॅन करायचा आणि तुम्ही तो फिसकटून टाकायचा. असं वाटतं कुठेतरी जावं आणि जीव द्यावा म्हणजे सुटेल तरी सगळ्यातून. हे असं नको ना बोलू. तर माझ्यावर ताबा नाही ही गोष्ट खरी आहे. पण तर काय करू मी? तरी मी त्यांना सांगत होतो मला नका जास्ती पाजू, मला त्रास होतो त्याचा. पण त्यांनी नाही ऐकलं तर काय करू मी? वा, जसं काही त्यांनी दारू दिली नसती तर तुम्ही प्यायलाच नसतात ना. ठीक आहे, मी तुझा गुन्हेगार आहे. तू देशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. आता जाऊन त्या सरनोबताची माफी मागू का मी? एक सांगू का? त्यांची नको, शैलेशची माफी मागा. काय? त्याच्याशी समेट करा तर पुढचं काहीतरी ठरवता येईल. आपले हे सगळे प्लॅन सक्सेसफुल झाले. मोहिनी आणि शैलेशचं लग्न झालं आणि हे जमिनीचंही काम झालं तर खरंच जुन्या वैभवाला उजाळा येईल आपल्या. मला तर त्याच्या समोर जायची सुद्धा लाज वाटते. कोणास ठाऊक काय काय बोललो असेल मी त्याला. काय समज झाला असेल त्याचा माझ्याविषयी. तो समज तुम्ही दूर केल्याशिवाय दूर होणार नाही ना. ठीक आहे, रात्री बघू. नाही, रात्री नको. तुमच्या रात्रीच्या रूपाचा ना धसकाच घेतलाय मी. जे काय बोलायचं असेल ते आत्ता बोला त्याच्याशी. आत्ता? हो आत्ता. थोड्या वेळाने डिस्पेन्सरीत जायला निघेल तो, तेव्हा बोला त्याच्याशी. पण काय बोलू? तुमचे प्लॅन्स मला धड माहिती सुद्धा नाही आहेत. तुम्ही ना त्याला भगवंतरावांशी बोलायला राजी करा.
पुढचं ते बघून घेतील. अगं पण तो भगवंतरावाचा रागराग करतो, त्याच्याशी कॉन्टॅक्ट ठेवू नका म्हणतो. त्या प्रोफेसरच्या बाबतीत त्या भगवंतरावाबद्दल संशय व्यक्त करतो. भगवंतरावाशी बोलायला तो तयार होईल असं मला नाही वाटत. अहो किती शंका काढताय, किती शंका काढताय. तो बघा, तो जायला निघालाय वाटतं डिस्पेन्सरी. जा जा, बोला त्याच्याशी. जा. ओढ लावी जीवा. शैलेश, मला तुझ्याशी बोलायचंय. बोला. तुला माझा राग आला असेल, माझ्याशी बोलायचं नसेल. खरं तर त्या दिवशीच्या माझ्या बिहेवियरची मलाच लाज वाटते. पण मी तुला एवढ्यासाठीच थांबवलंय की मला माफ कर. भाऊ हे काय करता तुम्ही? कसली माफी मागताय? आणि जाऊ द्या, मी ते सगळं विसरलोय, तुम्हीही विसरून जा. कसं आहे आता प्रोफेसर साहेबांचं? म्हणावं तेवढा काही प्रोग्रेस नाही. म्हणजे अगदी अग्रेसिव्ह मेडिकल ट्रीटमेंटला सुद्धा त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद नाही. 2 दिवस वाट बघायची, नाहीतर मग मुंबईच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये हलवावं लागेल त्यांना. डिस्पेन्सरीत जाण्याआधी तिकडे चक्कर मारून जाणार. बघू काय होतंय. देव करो आणि त्यांना लवकर बरं वाटो. म्हणजे तुझा आमच्याबद्दलचा जो काही गैरसमज आहे तो तरी दूर होईल. पप्पा, माझा तुमच्याबद्दल काहीही गैरसमज नाहीये. त्या दिवशी तुम्ही त्यांच्याबद्दल काहीतरी वेडं-वाकडं बोललात म्हणून माझं डोकं फिरलं. मग मी तुम्हाला काहीतरी वाईट साईड बोललो. आय एम सॉरी फॉर दॅट. त्या रात्री मी तुझ्याशी काय बोललो तेच आठवत नाहीये मला. शक्य आहे, कारण त्या दिवशी तुम्हाला जरा जास्तच झाली होती. नाही तसं नाही. आता काल रात्री इथे पार्टी झाली, त्याच्यात मी काय बोललो तेही आठवत नाहीये मला. काय काय म्हणाला? हो ना, हल्ली असंच होतं मला. कितीही प्रयत्न केला तरी काल काय बोललो ते आज आठवत नाही मला. पप्पा, तुम्ही अल्कोहोल लवकरात लवकर थांबवलं पाहिजे. अहो ही लक्षणं चांगली नाहीये. का रे, फार सिरियस आहे का हे? नाही, प्रॉपर डायग्नोसिस शिवाय असं काही बोलणं योग्य नाही. पप्पा, तुमचं वय लक्षात घेता यू मस्ट बी व्हेरी अलर्ट. अहो यामुळे तुमचं मेंटल डिसऑर्डर वाढू शकतं. काय सांगतोस? अरे बापरे, पण कशामुळे होतंय? कसं असतं ना पप्पा, आपला हा जो मेंदू आहे ना, तो आपली मेंटल हेल्थ मेंटेन करण्याकरता आपापले आयडियाज शोधून काढत असतो. ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो, ज्या गोष्टी आपल्याला मनापासून आठवायची इच्छा नसते, त्याच गोष्टी तो आपल्या स्मरणातून काढून टाकतो. हवेत उष्णता वाढली की आपली त्वचा थंड ठेवण्यासाठी आपल्याला जसा घाम येतो ना, ॲज सिम्पल एज दॅट. पण यात काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? नाही, तसं घाबरून जाण्यासारखं काही नाही, म्हणजे नसेल. पण एक डॉक्टर म्हणून माझं तुम्हाला सजेशन आहे, तुम्ही या तुमच्या रोजच्या ज्या पार्ट्या आहेत ना, त्या आता जरा बंद करा. काय ना, आता या नवाबी सवयी आहेत, सोड म्हणून सांगून थोड्या सोडता येणार आहेत. नाही पण तू पहिल्यांदाच डॉक्टर म्हणून काहीतरी सांगतोयस तर मी प्रयत्न करीन. पप्पा, एक मुलगा म्हणून सजेस्ट करू का तुम्हाला? त्या सरनोबतांचा नाद सोडा. तो माणूस आपल्या आयुष्यात आल्यापासून आपल्या आयुष्यात कटकटी वाढल्या. अहो तुमच्या प्रकृतीबद्दल आजपर्यंत काहीही तक्रार नव्हती. तो माणूस आयुष्यात आल्यापासून तुमची टेन्शन्स वाढायला लागली. त्याचा त्रास होतोय तुम्हाला. हा त्रास वाढण्याआधीच त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करा. येतो मी. काय हो, गेला का तू? हा हो, आत्ताच गेला. झालं का बोलणं? काही नाही, फार काळजी करण्यासारखं नाहीये म्हणाला. पण दारू बंद करा म्हणाला, हो ना? हो, पण तुला कसं माहिती? म्हणजे तू? मी आतून ऐकत होते तुमचं बोलणं.
अहो आपलं काय बोलायचं ठरलं होतं त्याच्याशी? हेच भगवंतरावांच्या बिझनेस प्रपोजल बद्दल. मग काय, पण विषयच असा काहीतरी निघाला की मी एकदम हादरून गेलो. ही मेंटल डिसऑर्डर असू शकते असं म्हणाला. मग काय, इथे माझ्या प्रकृतीचा गंभीर प्रश्न उभा आहे आणि तुला त्या भगवंतरावाच्या बिझनेस प्रपोजलचं पडलाय. तुला कुठल्या वेळी काय बोलावं ना हेच कळत नाही. आप्पा, तुम्हाला वाटतं शैलेश सहजासहजी तुमचं प्रपोजल मान्य करेल म्हणून? करेल की, त्याचा फायदा आहे त्यात. पण काही जणांना आपल्या फायद्याच्या गोष्टी कळत नाहीत अप्पा. सगळ्याच बाजूनी निष्काळजी असतात ते. मला तर वाटतं हे घोरपडे पण अशातलेच आहेत. मग त्यांच्या लक्षात आणून द्यावंच लागेल त्यांचा तोटा कशामुळे होणार आहे ते. म्हणजे त्या एक झटका बसलाच आहे त्याला. असे शॉक दिल्याशिवाय जर का ते सुधारणार नसतील ना तर त्यांना आणखीन काही शॉक द्यावे लागतील. काय करणार? अप्पा नको, ह्यातनं काहीतरी भलतच होत आहे. हे बघ मोनी, काहीही भलतं होत नाहीये. मला त्या घोरपड्यांबद्दल बऱ्याच गोष्टी कळलेल्या आहेत. मला या लोकांबद्दल सगळ्या गोष्टी हळूहळू कळायला लागल्या आहेत. काल पार्टीत विश्वासराव कसे वागले सांगितलं ना मी तुला. काहीतरी मेंटल प्रॉब्लेम आहे या लोकांचा. बाप जगांच्या इस्टेटीवर आयुष्यभर नुसते आय्याशी करत राहिले. कधी कसलं काम करायची सवय नाही. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी अशा बिजाशीच वावरत राहिले हे. एकमेकांना आपल्या पराक्रमी पूर्वजांच्या कथा सांगत, पण स्वतःच्या अंगात कर्तृत्व शून्य. अगं पण कोण आहेत ते सर नौबत? आणि तुझे पप्पा मम्मी एवढा विश्वास टाकतात त्यांच्यावर? भुरळ पडली आहे त्यांना, दुसरं काय. आता त्या जमिनीकडे एवढे दिवस साधं लक्ष सुद्धा दिलं नाही आणि हा माणूस म्हणतो त्या जमिनीची कागदपत्र मला द्या, त्यातून मी तुम्हाला करोडो रुपये मिळवून देतो. मग तिलाही असंच मिळवलं तुम्ही, तुमचा शिकारी बाणा वापरून? तुला कशाला हव्या त्या नको त्या चौकशा? तुमच्या डोळ्यात माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं मला अप्पा. तुम्ही तिलाही तसंच मिळवलं, खेचून आणलं, हो ना? होय,